भोकरदन शहरातील पंचायत समितीच्या पाठीमाग ज्या कुटुंबाचं घर पाडलेलं आहे, भर उन्हामध्ये घर पाडलेलं आहे आणि आज या ठिकाणी भोकरदनचे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे हे या ठिकाणी यांना भेट देण्यासाठी आलेले आहेत. अण्णा, या ठिकाणी नगर परिषद तुमच्या ताब्यात आहेत. आमदार महाराष्ट्र दिनी आमदार यांना बोलताना म्हणले की नगराध्यक्षांनी तुमचं घर पाडलेलं आहे. खरोखर अत्यंत दुर्दैवी घटना आणि इतकं उन्हाचा पारा असताना आज राज्यामध्ये सगळीकडं मग माननीय राज्याचे मुख्यमंत्री आणि माननीय सर्व अधिकारी असतील त्यांनी सूचना दिलेल्या आहे की 9 ते 4 पर्यंत 5 पर्यंत घराच्या बाहेर पडू नये. पण इथले सन्माननीय शिवोनी नगरपालिकेच्या येऊन इथं दुपारीच 1 वाजता यांच्या घरावर बुलडोजर फिरवलेलं आहे. त्यामुळे त्यांचा तीव्र शब्दात मी निषेध करतो. त्याची सखोल चौकशी सन्माननीय कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून ती नक्कीच केल्या जाईल, एवढंच या निमित्ताने मला आपल्याला सांगायचं आहे. बरं, या ठिकाणी जे घर पाडण्यात आलेलं आहे, या जो नमो उद्यान बनतोय हा आरक्षित आहे की की काय? आता नमो उद्यानची जागा मी आता बघितली, ती इथं नाहीच आहे. त्यामुळं ही जागा काय केलं, कसं केलं आणि किती वर्षापासून बांधले, त्याच्यात कोण कुठं गेलं ते यांच्याशी चर्चा केली असताना त्यांनी सांगितलं आम्ही तिथं जातच नाहीये. सगळे नमो काय त्यांच्या नावाखाली खोटं काम करण्याचं काम यांनी. नमो उद्यानच्या संदर्भामध्ये आता असणारं जे नवीन गार्डन आलं त्याला नमो उद्यान म्हणून दिलेलं आहे. 1 कोटी रुपयाचा त्याचा असणारा खर्च आहे. तर त्या संदर्भातले 1-2-3 पॉइंट आम्ही बघितलेले नगर परिषदच्या वतीने. आणि इथं ऑलरेडी हे पूर्वीचं असणारं जुनं गार्डन आहे. नमो गार्डन हे असणारं त्या पाण्याच्या टाकी सिडको जे झालेलं आहे तिकडे होणार आहे. आणि ही दिशाभूल करून हे नमो गार्डन आहे आणि इथं आम्हाला काहीतरी विस्तार करायचा, ही पाडायची, ही भूमिका अत्यंत खोटी आहे. शिव आपल्याला दिशाभूल करतायत. बरं, एकंदरीत धनदांडग्याचे अतिक्रमण शहरात तसेच आहेत, पण गरिबाच्या घरावर तातडीने हाताळा चालवण्याचं काम सीओनं केलेलं आहे आणि नगर परिषदमध्ये तुमची सत्ता आहे. खरोखर महत्वाचा विषय की मोठ्या लोकांचे अतिक्रमणामध्ये मोठ्याले मजबूत घरं बांधलेले आणि गरीब हे 3.5 पिढ्यापासून इथं राहत असेल तर यांच्या नावानंच ही घरं सन्माननीय कलेक्टरच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून आपल्याला मिळायला पाहिजेत. त्याची सुद्धा इथली आता एक सखोल चौकशी करण्याचं काम नगरपालिका आमच्या ताब्यात आल्याच्या नंतर त्यामध्ये आज जाऊन खरोखर काय या शहराचं आहे आणि जर हा शिव काहीतरी बैल दूध देतो असं जर बोलत असेल त्याचा जॉब त्याला विचारल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. अखेरची भूमिका काय राहणार तुमची? आमचं हे की या तालुक्यातल्या शहरातल्या सर्व समाजाला न्याय मिळाला पाहिजे. रस्ता, पाणी, वीज हे मुबलक प्रमाणात मिळालं पाहिजेत. राजकारणाला बाजूला ठेवून निवडणुकाच्या वेळेस निवडणुका संपल्याच्या नंतर व्यवस्थितरित्या गोरगरिबाला न्याय देण्याचं काम हेच माझ्या डोक्यामध्ये आणि मी तेच करत असतो. त्या पद्धतीनं काम उद्या परवापासून नक्कीच नगरपालिकेमध्ये केल्या जाईल. बरं, एक शेवटचा प्रश्न, तुम्ही आता सध्या आमदार नाहीत, तुम्ही सत्तेत आमदार होते तेव्हा किती लोकांची घरं पाडली? मी आमदार असताना 18 सीटा जर होत असेल तर तिथं दोन्ही पार्ट्याला एकत्र बोलून मी त्या मिटवलेल्या आहे. जर तिथं भाजपचा असेल किंवा शिवसेनेचा असेल, काँग्रेसचा असेल, राष्ट्रवादीचा असेल, इतर कुठल्याही पक्षाचा असेल तर वाद पोलीस स्टेशनला न जाता मिटवण्याचं काम मी केलेलं आहे. अनेक उदाहरण आहे माझे. आणि त्यानंतर तुम्ही विचारलं की महत्वाचा विषय किती घरं पाडले. मी घरं कोणाचे पाडले नाही, उलट त्याला मदत करण्याचं काम केलेलं आहे. आणि आता एवढ्या टेम्परेचर मध्ये घरं पाडतात त्याचा तर तीव्र शब्दात निषेध आहे. या ठिकाणी एकंदरीत आमदार चंद्रकांत दानवे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. या ठिकाणी अनेक पुढारी येथील नगरपालिका या ठिकाणी आहेत, पण मात्र सध्या रणरणत्या उन्हामध्ये जे कुटुंब उघड्यावर आहेत यांना मदत कोण करणार हाच खरा प्रश्न उपस्थित केला जातो. मी विश्वास असाळ, मराठवाडा मीडिया, भोकरदन.